हा कोणत्या राजाचा महाल नाही, हे सखाराम बाइंडरचं घर आहे। हे शब्द आपल्या कानावरती पडल्यानंतर आपल्या समोर उभा राहतो सखाराम बाइंडरचा चेहरा। आता 22 वर्षानंतर सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे सखाराम बाइंडर करतायत, त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करतोय। खरं तर सर दिल्लीमध्ये आलेला आहे आणि सखाराम बाइंडर दिल्लीमध्ये होतंय, काय सांगाल? अतिशय आनंद वाटतो की मराठी माणसाने दिल्लीत झेंडा लावलाच आहे। आम्हाला ह्या पहिल्यांदाच सखाराम बाइंडर ह्या नाटकाचा शुभारंभ मी 22-25 वर्षांनंतर परत हे नाटक करतोय आणि त्याचा शुभारंभ मराठी माणसांनी आग्रहानं बोलावून इथं करायला लावला, त्याबद्दल त्या सर्वांचं अभिनंदन। आणि सगळेजण उद्या आकाशवाणी भवनला येत आहेत संध्याकाळी 6 वाजता आणि 5 तारखेला संध्याकाळी नूतन मराठी हायस्कूल पहाडगंजला तिकडे पण सगळेजण येत आहेत। तर तुम्ही सगळ्यांना अवश्य या। आम्हाला खूप आनंद आहे की याचा शुभारंभ दिल्लीत होतोय आणि सखाराम बाइंडरसारखं अजरामर नाटक जे गेल्या 1000 वर्षात असं नाटक झालं नाही असं गिरीश कर्नाड म्हणाले, ते का म्हणाले ते आम्हाला नाटक करताना परत वाटतं। मी 3ऱ्या टीमबरोबर नाटक करतोय तरी मला असं वाटतं की नव्यानं मी नट म्हणून स्वतःला चेक करावं आणि लिखाणाला अजून समजून घ्यावं आणि अजून धारदारपणे लोकांपर्यंत पोहोचावं। सुरुवातीला निळू भाऊंना सखाराम बाइंडर म्हणलं की निळू भाऊ आठवायचे, पण तुम्ही त्याच्यामध्ये एक स्वतःची एक छाप निर्माण केली, एक भूमिका मांडली आणि आज नव्या पिढीला तुम्ही हे घेऊन येतात। काय नक्की भूमिका आहे यामागे? एखादं नाटक परत चॅलेंजिंग वाटतं म्हणजे त्याच्या लिखाणाची ताकद किती असू शकते असं वाटतं आणि ह्या लिखाणाचं महत्त्व आहे, फॉर्मचं महत्त्व आहे आणि आजही नव्यानं मांडावंसं वाटतं। आणि 72 सालीची मुलं ते माणसं आता 50शीत उलटून गेल्यानंतर आजच्या नवीन पिढीलासुद्धा हे नाटक परत नव्यानं बघता यावं, तर आम्ही त्यांना CD वरती आहे ते परत बघावं आणि आत्ता मी जे करतोय ते परत बघावं। मग तुम्हाला कळेल की एखाद्या गोष्टीतली अर्थपूर्णता किती खोल असू शकते। तर त्याचं आम्ही एक स्वतःला चेक करण्याचा प्रयत्न आहे। म्हणजे कसं आहे, तुम्ही इतक्या दिवस आम्ही तुम्हाला दक्षिणेतील असो, आपल्या इकडचे असो, मराठीमध्ये असो, चित्रपटात पाहिले आणि आता नाटकामध्ये कसं बदल वाटतो आणि तुमचं प्रेम कशावरती, चित्रपट की नाटक? नाही, प्रत्येक कलेवर आपलं प्रेम आहे, असं नाही की कंपॅरिझन करण्याचं काय कारण आहे। चित्रकला आहे, स्कल्पचर आहे, पेंटिंग जसं सिनेमा आहे, नाटक आहे। नाटकात जे शक्य नाही ते सिनेमात नाही, सिनेमात जे आहे ते नाटकात नाही। पण नाटकाला खूप वेळ आणि त्याच्यामध्ये जे खोलपणा जाण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते खूपच असतात। नटाला स्वतःला परत चेक करावं लागतं। ते चॅलेंज मी घेतलं। 20-25 वर्ष मी सिनेमा करत राहिलो आणि त्याच्या आधी मी केलेलं सखाराम आणि आता मी सखाराम करतोय। काय बदल करू शकलोय का नाही बघतोय मी स्वतःलाच। निळू भाऊंनी केलेलं असताना जेव्हा तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस थोडंसं धाकधूक होती, कारण निळू भाऊ समोर आहेत आणि सर्वांनी ते पाहिलेलं आहे, त्या प्रसंगी कसं झालं, कमलाकर सारंगांनी ओरिजिनल त्यांच्यावर डिरेक्शन केलं होतं। त्यांनीच मला आमच्या का नाटकात ते माझ्याच वडिलांचा रोल करत होते आणि त्यांना क्लिक झालं अरे सयाजी हा रोल चांगला करेल। त्यांनी मला सांगितल्यानंतर योगायोगानं मी निळूभाऊंच्यावर शूटिंग करतो, त्यांनी पण मला सांगितलं नको तू नको म्हणू नकोस, ते कर, ते तुझा बात चांगला आहे। तर कशा असे वडीलधारे माणसांनी सांगितलं आणि आपल्याला ते असं करावंसं वाटलं, म्हणजे जबाबदारी त्यांनीच घेतली की मी सांगतो सगळं बरोबर तुला, तू करशील चांगलं। मी केलं आणि ते लोकांना आवडलं। मग परत नव्यानं CD केली तेव्हा संदेश कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णी आणि चिन्मय सुमितनं आम्ही केलं आणि परत आत्ता 20-25 वर्षांनंतर परत असं वाटलं की जेवढं आपण ते चांगलं करायला हवं होतं तेवढं नाही अजून केलं। ही जी वाटण्याची गोष्ट आहे ना, त्या वाटण्यासाठी हे सगळं परत प्रयत्न चालू आहे। त्यावेळेस सेन्सॉर बोर्डापर्यंत हे नाटक गेलं, बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः जाऊन ते पाहिलं, नंतर लोकांना आव्हान केलं। त्यावेळेसची पिढी आणि आताची पिढी जनरेशन बदल झालाय, पण त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे हे नाटक खूप गाजलेलं आहे, नवीन पिढीला याच्याबद्दल फारसं माहिती नाही। कलाकृतीकडं जे न्यूसन्स करणारे लोक असतात किंवा बंद पाडणं किंवा काय म्हणतात मोर्चे काढणं किंवा हे सगळ्यांनाच काही नीट विचार असतात असं नाही ना। बरेच जण कोणतरी मोरके असतो आणि तो काहीतरी चुकीचं सांगतो आणि पुढे जातं, तर तसं नाही ना। शेवटी कोर्टात गेलं आणि कोर्टाने मंजूर केलं असं काही नव्हतं। तुमच्या विचाराला धक्का देतं, तुमच्या खोटेपणाला धक्का देतं, तुमच्या बुरख्याला पाडायचा प्रयत्न करतं, तेव्हा तुम्हाला ते मान्य करायला लागेल ना। एवढंच म्हणणं आहे ना की आपण आपले बरे आहोत तिथे खरे, आपल्या खरे माणूस म्हणून आपल्या खरेपणाच्या जवळ जाऊया ना आपण, एवढंच ते आवाहन करतं ना नाटक। चंपा आणि लक्ष्मी, कधी कधी घरात लक्ष्मी असते पण आजही अनेक लोकांना
चंपावरतीच जास्त प्रेम होतं, त्याबद्दल काय सांगा? म्हणजे कसं असतं की काही काळापुरत्या काही गोष्टी जास्त आवडतात, काही वयात काही गोष्टी आवडतात, काही वयाचे डिसिजन असतात. काही वेळेला आपण भापावल्यासारखं होतो आणि खरं खोटं आपल्याला परखताच येत नाही आणि माणसाचं अधःपतन हे होतच राहतं. हे काय सतत जिंकतो आणि हारतो असं नाही, त्याचं अधःपतन हे ठरलेलंच आहे. हाच एक वेगळ्या कशा पद्धतीनं मांडलं आहे हे प्रत्येकानं चेक करावं. मनुष्य जातीनं प्रत्येकानं हे नाटक बघावं, असं म्हणून त्याला अजरामर नाटक म्हणायचं, सखाराम बाइंडर. आजही या समाजाला सखाराम बाइंडरची गरज का पडते? एक आरसा दाखवतो तुम्हाला, कलाकृती एक आरसा दाखवते. त्या आरशात तुम्ही बघता आणि तुम्ही किती मान्य करता किती नाही मान्य करता. तुम्ही वरवर खोटेपणानं सगळं मान्य करता आणि परत घरी जाऊन तसंच वागता. हा म्हणून तुझा माझा आपला सगळ्यांचा तोच स्वभाव आहे. आपण कधी सुधारत नाही. किती सुधारतो आपण, टक्केवारीमध्ये माणूस किती सुधारतो हा व्यक्तिगत गोष्ट आहे. तो किती सुधारतो का किती बिघडतो. चांगले विचार ऐकून बिघडणारी माणसं आहेत आणि चांगले विचार न ऐकता सुधारलेली माणसं आहेत. आपण त्याची कधी उत्तरं देऊ शकत नाही. तेंडुलकरांच्या मते माणूस हा अतिशय न उलगडणारं कोड आहे, असं मी त्यांच्या तोंडून ऐकलेलं वाक्य. पण नाटकात काही बदल केलेत? सादरीकरणात बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. नाटकाच्या लिखाणात काही बदल नाहीत, लिखाण आहे तसंच आहे. आणि सादरीकरण करताना काही गोष्टींचा विचार केला आहे. सेटिंग वाईज पूर्वी ज्या गोष्टी होती त्या परत नव्यानं करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थातच त्या जुन्याची कॉपी नाही केली. खरं तर नाटकामध्ये तुमचा उद्या आम्हाला सगळ्यांना संवाद पाहायला मिळणार आहे. पण तुम्हाला या सगळ्या नाट्यकृतीमध्ये, कलाकृतीमध्ये आवडलेला, भारावलेला कोणता असा संवाद आहे की तो तुम्हाला आवडलेला आहे? नाही, सगळ्या गोष्टी नाशिवंत आहेत. मग जीव गुंतून उपयोग काय? आपण कोणाचं वाकडं न करता सुखात गेलं आयुष्य की बस. हां, पण खोटेपणा नाही पाहिजे. पाप केलं थोबाड फोडून घेऊन म्हटलं पाहिजे की मी पाप केलं, तयार असलं पाहिजे शिक्षेला. असं करावं की बाकी काही वाटलं तरी लाज वाटता कामा नये. लाज वाईट हा मला. जर एक तुम्ही खूप संवेदनशील राहिलेत, कारण आता पाऊस पडतोय. तुम्ही झाडांच्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले. वनराईचे तुमचे दिल्लीतले कार्यक्रम आम्ही स्वतः पाहिलेले आहेत. महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत आहे आणि त्याच्याशिवाय सयाजी शिंदेनं प्रश्न न विचारता ही मुलाखत संपवणं मला हे वाटतं. तुमचं त्याबद्दल काय मत आहे? नाही, एवढं मोठं संकट कोसळलं की भयानक. म्हणजे आता हे कोणाच्या हातात नव्हतंच. आपण निसर्गाला फाईट करू शकत नाही, पण आता सगळ्यांनी मिळून त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. मी करमाळ्याच्या लोकांशी बोललो कालच. 150 लोक वाचवणारे 7 नावाडी आहेत. त्यांची बायका पोरं रडत आहेत आणि ते तिकडे वाचवण्याचा प्रयत्न करतात. मी त्यांच्याशी बोललो. सगळ्या बाजूनं मदतीचा ओघ लोक प्रयत्न करतात आहे. मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी परिस्थिती जाणून घ्यावी आणि नुसतं दाखवण्यापुरतं नाही तर कंटिन्यूस त्यांच्या पाठीमागं उभं राहूया. आणि जी माणसं आपलं माणूस पण आपण टिकवायचं असेल तर त्यांचं माणूस पण आपण जपलं पाहिजे. त्या माणसांना, त्या मुलांना, त्या सगळ्या गावाच्या गावं 20च्या 20 गावं अशी जातात, त्या गावांना आपल्याला उभं करायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची. आपण सगळ्यांनी मिळून सपोर्ट करूया. धन्यवाद. तर एक संवेदनशील अभिनेते आहे. नाटक असो, चित्रपट असो, या सर्व क्षेत्रामध्ये ते आपल्याला आपलं एक प्रकारे सातत्यानं एंटरटेनमेंट करताना पाहायला मिळतात. मात्र या एंटरटेनमेंटमध्ये सामाजिक संदेश देखील आपल्याला पाहायला मिळतो. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.